गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील गर्दीचा ताण लक्षात घेता या प्रभागातील मतदान प्रक्रिया रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सुरू आहे। काही मतदान केंद्रांवर मोठी गर्दी। संध्याकाळी मतदानाचा अंतिम टप्पा जवळ असताना अनेक मतदार 5 वाजताच मतदान केंद्रावर पोहोचल्याने रांगा वाढल्या आहेत। गर्दीचा ताण लक्षात घेता या प्रभागातील मतदान प्रक्रिया रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे। या ठिकाणी काही किरकोळ घटना घडल्या असल्यामुळे मतदार जास्ती दिसून आले। मतदारांमध्ये उत्साह कायम असून रात्री उशिरापर्यंतही मतदान चालू राहण्याची चिन्ह दिसत आहेत। प्रशासनाकडून शांततेने मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याचा आढावा महाफास्टचे संपादक अलीम चौस यांनी घेतलेला आहे। 7:30 वाजतापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली होती। प्रभाग क्रमांक 9 मध्ये हे आपण हे बघू शकतात। एकच प्रभाग आहे, ते एकही केंद्रावर 3 बूथ ठेवण्यात आले असल्यामुळे तुराबुल शाळा हक्क या शाळेमध्ये मतदारांची इतके गैरसोय होत आहे। आपण एक कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकतात। हे 3 केंद्र आहे, हे रांग लागलेले आहे। शेवटचे 5 वाजले आहे, परंतु किती वेळ या मतदारांना लागणार आहे, मतदार आपला हक्काचा किती वाजता होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु ज्या ठिकाणी प्रशासनाने मतदारांसाठी सुविधा पाहिजे होती, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे हे आपण बघू शकतात। महिला पुरुष एकत्र येणं जाणं करत आहे, परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे। आज संध्याकाळचे 5 वाजलेले आहे, परंतु या ठिकाणी येण्या जाण्यासाठी सुद्धा मतदारांना कुठल्याही सुविधा नसल्यामुळे मतदार आपल्या हक्काचा कोणताही अधिकार या ठिकाणी होत नसल्यामुळे आपण काही या ठिकाणी मतदार आहे, मतदार करण्यासाठी 2-3 घंट्यापासून उभा आहे। काय म्हणणं आहे तुमचं? मतदार करण्यासाठी किती वेळ? 2-3 घंट्यापासून उभं राहिलो आम्ही। अजून काही या ठिकाणी मतदार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय म्हणणं आहे तुमचं? क्या बोलना है तुम्हाको? कितना टाइम होगा? या ठिकाणी 3 केंद्र बूथ आहे, परंतु या अशी दुरावस्था या ठिकाणी आपण पाहत आहे। काही मतदार अजून या ठिकाणी उभं आहे मतदार करण्यासाठी। मतदार आपल्या हक्काचा आपण बघू शकतात। काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी काय 3-4 घंटे लाईनची व्यवस्था व्यवस्थित केलेली त्यांनी, थोडा चांगला पाहिजे होता, कारण मध्ये कोणी घुसून राहिलं, त्यामुळे आमचे नंबर लागून राहिले। अशी या ठिकाणची दुरावस्था आपण बघू शकतात। अजून काय म्हणणं आहे? 3 तासापासून उभा आहे आम्ही। मला चक्कर येऊ राहिली, मला गोळ्या चालू आहे सध्या। नाही, प्रशासनानं जरा गलती घेतलेली आहे। लेडीजला मी कमीत कमी ना या ठिकाणी आत्ताच आलेले उमेदवार पण सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय म्हणणं आहे? या ठिकाणी एक प्रभाग 9 मध्ये एकच केंद्र बूथ ठेवण्यात आलेले आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपण एक नंबरची चूक आहे। एवढ्या मार्केटच्या जागेमध्ये जिथं मार्केटची जागा आहे, वाहतूक खूप होते, अशा ठिकाणी बूथ ठेवायलाच नाही पाहिजे, त्यांच्याकडून चुकलेलं। नक्कीच प्रशासनाने या केंद्रावर एक केंद्र ठेवायला पाहिजे होते, परंतु एकही मतदान केंद्र एकही ठिकाणी केवळ 9 प्रभागामध्ये एक केंद्र ठेवण्यात आलेलं आहे। या असे आपण या कॅमेरे माध्यमातून आपण बघू शकतात। महिला पण येत आहे, काही आलेले मतदार आहे, आपण त्यांना काय म्हणणं आहे तुमचं? यांनी सगळी गैरसोय करून ठेवली। इथं मतदान मशीन चालू आहे, पब्लिक सारी तिथं जागा नाही आहे। त्यांनी मोठ्या शाळेवर मोठ्या याच्यावर घ्यायला पाहिजे होतं मतदान सगळं। नंतर पब्लिकची जनताची सगळी परेशानी हाल हो राहिले। वयस्कर बाया बी इथं उभे आहे, आजारी लोक बी इथं उभे, वयस्कर माणसं बी उभे। सगळी परिस्थिती तुम्ही पाहून घ्या काय चाललंय इथं। नक्कीच मतदारांचे हाल होत आहे। आपण या आपल्या महाफास्टच्या माध्यमातून कॅमेऱ्यामधून बघू शकतात। अधिकारी हे पोलीस प्रशासनाने कोणतीही अनिश्चित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, परंतु वयस्कर येणारे कसं जाणार कसं याकडे कोणतीही सुविधा या ठिकाणी दिसून आलेले नाही। आपण वयस्कर आहे अशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या मतदान केंद्रावर मतदान कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।
गंगापूर शहरामध्ये आजचा शेवटचं मतदान 5:30 वाजून आले. मतदान किती वाजेपर्यंत चालणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अलीम चौक, महाफास्ट, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.